आजी कोणती भाजी आहे? तू खाऊन बघ, मम्मी तुला सांगते. ठीक आहे. एकदम मस्त झाली आजी भाजी. सांग ना आता कोणती आहे? थँक्यू. अरे ही डाळ मेथ्याची भाजी आहे. नमस्कार मंडळी, सासूची शिदोरी या आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहे डाळ मेथ्या. आपल्या मेथ्या असतात ना, हे आपण 5 तास भिजून घेतल्या. हे पाऊण कप मेथ्या घेतल्या आणि पाव कप हरभऱ्याची डाळ घेतली आणि ह्या 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून आणि पाण्यात भिजत टाकलेले. हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाहीये. याच्यामध्ये आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. बरं, म्हणजे ती भिजवलेली असल्यामुळे कडू हो, लागणार नाही. नाही. आणि याच्यामध्ये आपण आता ही हरभऱ्याची डाळ टाकणार आहे. फक्त पाव वाटी हरभऱ्याची डाळ आहे फक्त ही, बरं का. आणि पाऊण वाटी हे घेतलं नाही ना, 5-6 जणांसाठी तेवढी कामात येईल. हे बघा, कुकर मध्ये आपण 2 शिट्ट्या काढून घेऊ. डाळ मेथ्यांना 2 शिट्ट्या दिल्या आहे. हे बघ, अशी शिजून गेलेली आता ती. आता आपण कढई घेतली. कढईमध्ये आता आपण तेल टाकणार आहे. हे बघ, तेल गरम झालंय. तो आधी मोहरी टाकली आणि त्याच्यानंतर हे जिरे टाकायचे आणि असा चिमूटभर हिंग टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. ते टाकलं की कांदा असा परतवायला टाकायचा. एकच कांदा घेतलेला आहे आपण फक्त. हो. आता हे कांदा परतायला ठेवलं ना, आता मिक्सरमध्ये आपण लसूण, खोबरं, आलं आणि ही धुवून चिरलेली कोथिंबीर याची आपण पेस्ट करून घेणार. पण पाणी टाकणार नाही. हे वाटण असं बस का? हो, बस बस बस. पाणी नाही टाकलं. पाणी टाकायचंच नाही. हे बघ, आता याच्यामध्ये हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं आणि थोडासा गरम मसाला पण टाकून द्यायचा आणि चवीपुरतं मीठ. हे बघ, आता हे कांदा आणि मसाला असा छान परतला गेलेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे उकडून घेतलेली होती ना 2 शिट्ट्या देऊन, ही भाजी याच्यामध्ये मेथी आणि डाळ. आणि थंडीच्या दिवसामध्ये आठवड्यातनं एकदा जरी ही भाजी खाल्ली ना तरी खूप चांगली असते. आणि शुगरवाल्यांनी तर आवर्जून खावी, त्याच्याने शुगर पण नियंत्रित राहते. आता याला छानपैकी एक 10-15 मिनिटं उकळून द्यायची. हे बघ, भाजी छान उकळलेली आहे. बघायला छान तरंग पण आली. आता गॅस बंद करायचा. तर मंडळी, थंडीच्या दिवसात अतिशय उपयुक्त अशी ही डाळ मेथ्यांच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करायला विसरू नका.